जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. भारतीय सैन्यानं नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून घुसखोरांना मदत केली जात असल्याचं भारतीय सैन्यानं म्हटलंय. आणि गेल्या काही महिन्यांपासून सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्यात. शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यासोबतच पाकिस्तानमधून घुसखोरीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं होतं आणि या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळेच आजचा आपला लक्षवेधी मुद्दा जो आहे तो हाच आहे. कोणते मुद्दे चर्चेला असतील पाहूयात. सातत्यानं कुरापती काढणारा पाक आता तरी धडा शिकेल का? पाक घुसखोरी करून दहशतवादी कारवाया करणं थांबवेल का? भारताच्या कारवाईत सातत्य नसल्यानं पाकला तयारीला वेळ मिळतो का? पाक विरोधात थेट युद्धाचा मार्ग सद्यस्थितीमध्ये व्यवहार्य आहे का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. आम्ही ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की पाकचा माज उतरवण्यासाठी सातत्यपूर्ण थेट कारवाई ही गरजेची आहे का? @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आपल्या चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईमध्ये नौशेरा सेक्टरमधील पाक लष्कराच्या चौक्या या उद्ध्वस्त करण्यात आल्या आणि बर्फ वितळत असल्यानं आणि मार्ग खुले झाल्यानं घुसखोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पण घुसखोरांना रोखण्यासाठी सैन्य सज्ज असल्याची माहिती भारतीय सैन्याचे मेजर अशोक नरुला यांनी दिली आहे. नरुला यांनी भारतीय सैन्याच्या कारवाईचा व्हिडिओ सुद्धा जारी केलाय आणि या हल्ल्यानंतर त्यांनी काही प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत. त्या सुरुवातीला पाहूयात. हमारे काउंटर टेररिज्म स्ट्रैटेजी के अंतर्गत हम यह यकीन करते हैं कि इन्फिल्ट्रेशन को बंद करें और ऐसा करने के लिए हम एलसी को समय समय पर डोमिनेट करते रहते हैं. इस दौरान इस इलाके और पोस्ट जो आतंकवादियों को इन्फिल्ट्रेशन में मदद करते हैं उसे नुकसान पहुंचाया जाता है ताकि इन्फिल्ट्रेशन के अवसर कम से कम किए जा सके. ये प्रूव करता है कि ये एक बहुत मेजर एक्शन हुई है और ऐसी ही मेजर एक्शंस मेरे ख्याल से और जगह पर होनी चाहिए और पाकिस्तानी पोस्ट को हमने डिस्ट्रॉय कर देना चाहिए क्योंकि ये पाकिस्तानी पोस्ट ये सप्लाई करते हैं, ये ट्रेनिंग देते हैं और ये पनाह देते हैं आतंकवादियों को. और दूसरी चीज ऐसी कि यहां पर जब आतंकवादी इन्फिल्ट्रेट करते हैं, ये समर सीजन में करते हैं क्योंकि बर्फ पिघल जाता है और ये जब इन्फिल्ट्रेट करते हैं तब ये पाकिस्तानी आर्मी के जो पोस्ट हैं ये इन्हें कवर फायर देते हैं. तो ये जब कवर फायर देते हैं तो हम उसमें एंगेज हो जाते हैं और उसकी आड़ में ये टेररिस्ट इन्फिल्ट्रेट करते हैं. तो इसीलिए ये जो कवर फायर होता है या ये जो सीज फायर वायलेशन होता है उसे जड़ से नष्ट करने के लिए हमारी सेना ने ये एक्शन किया है. बहुत बढ़िया एक्शन है, बहुत जबरदस्त एक्शन है. ऐसे एक्शंस और होने चाहिए और इंडियन आर्मी का मोरल बहुत ऊंचा रहना चाहिए. जिस तरह पाकिस्तान हमारे देश में घुसकर आतंकवादियों का समर्थन करते रहते हैं, घुसकर हमारे जवानों को मारते हैं, गरीब नागरिकों की हत्या हो रही है और हम शांतिपूर्ण माध्यम से उनके साथ चर्चा करके समस्या का हल करने की कोशिश करते हैं. लेकिन ना समझदारी ही समझदारी है उनकी. और आज भारतीय जवानों ने जिस ढंग से पाकिस्तान की पोस्ट ध्वस्त की है वो जितनी सराहना करे उतनी कम होगी. लेकिन देर आए दुरुस्त आए, अब नहीं रुकना, अब किसी भी हालत में रुकना नहीं, आगे जाना है. हमको सोचना है कि लाहौर पे भी तिरंगा लहराना है. भारतानं पाकला थेट प्रत्युत्तर द्यायला आता सुरुवात केलेली आहे. यावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते प्रेम शुक्ल, त्याच्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते आहेत अतुल लोंढे, त्याच्यानंतर काही वेळातच आपल्यासोबत कर्नल राजन फडके जोडले जातील आणि जय महाराष्ट्राचे संपादक आहेत तुळशीदास भोईटे. मी सुरुवातीला भोईटे सरांकडे जाते. भोईटे सर, आपण पाहिलेलं आहे सातत्यानं पाकच्या ज्या कुरापती आहेत सुरू आहेत आणि आता भारतानं त्याला थेट प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. नक्कीच, म्हणजे आत्ताच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत जे बोलले ना ते प्रत्येकाच्या मनातलं वृषाली. म्हणजे कोणताही पक्ष असो, कोणत्याही राज्यातला भारतीय असो, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून नागालँडपर्यंत आपण कुठेही गेलो तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात आज एकच तुम्हाला आवाज उठताना दिसेल. तो आवाज असेल तो हाच की पाकड्यांचं थोबाड आता फोडाच. कारण अति झालेलं आहे. खरं तर थेट युद्धाचा मार्ग आहे का? नाहीच. ज्या पद्धतीनं आता आपण एक प्रकारे कारवाई करतो आहोत तीच योग्य आहे असं म्हणावं लागेल. आणि एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगतो, हा जो व्हिडिओ आज जारी झाला त्यानंतर लक्षात आलं, कारण पाकिस्तानात आतापर्यंत पाकिस्तानची स्थिती अशी विचित्र आहे की जखम तर होते, दुखतं सुद्धा आहे, वेदना आहेत, अगदी प्राणांतिक वेदना असतात
मात्र त्यांना सांगता येत नाही, तक्रारही करता येत नाही की अहो पहा भारत आमच्यावर हल्ला करते, आमच्या चौक्या उद्ध्वस्त करते. आजही जेव्हा भारतीय सेनेनं खरं तर 20-21ला हल्ला झालेला आहे नौशेरा सेक्टरमध्ये, पाकिस्तानच्या चौक्या आपण उद्ध्वस्त केलेल्या आहेत, मात्र पाकिस्तान आजपर्यंत गप्प होतं. भारतानं जेव्हा व्हिडिओ जारी केला की हा पहा व्हिडिओ, यात आम्ही दाखवतोय कशा पद्धतीनं आम्ही पाकिस्तानचं थोबाड फोडलंय, तेव्हा पाकिस्तान काय बोलतोय, नाही नाही अहो पुरावा असला तरी सुद्धा असं काही झालेलं नाही आहे. एक महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे की हा जो 20 आणि 21चा भारतीय सेनेनं केलेला मर्यादित स्वरूपाचा हल्ला आहे, ज्याला युद्ध म्हणून पाकिस्तान काहीही बोलू शकत नाही, थोबाड फोडलं जात आहे, मात्र तक्रारही करता येत नाही, अशी जी आपली एक रणनीती, आपली जी स्ट्रॅटेजी दिसते आहे. त्याच वेळी तिकडे पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर बलुचिस्तानच्या परिसरात इराणी सेनेनं सुद्धा अशाच प्रकारचा त्यांच्यावर हल्ला 21 मेलाच केला होता. हेही आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. काय तक्रार होती इराणची? त्यांची सुद्धा आपल्यासारखीच तक्रार आहे. तिकडे नेमकं काय घडलं होतं, जैश अल अदल नावाची जी एक दहशतवादी संघटना बलुचिस्तान सीमेवरून इराणमध्ये घुसून अनेकदा कारवाया करू पाहत असते. त्यांनी इराणी काही जे सैनिक आहेत त्यांच्या हत्या घडवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इराणने अनेक वेळा पाकिस्तानच्या निदर्शनास आणून दिलं की तुमच्या सीमेतून दहशतवादी येतात, या जैश अल अदलचे, आणि आमच्याकडे घातपाती कारवाया करतात. मात्र आपल्या कुलभूषण जाधवांना इराणमधून घुसखोरी करून, अपहरण करून जाऊन नंतर आपल्यावर दहशतवादाचा आरोप करणारा पाकिस्तान त्याला दाद देत नव्हतं. तेव्हा इराणने 5 मोर्टार थेट त्यांच्यावर डागलेत, त्यांच्यावर एक प्रकार हल्ला केला त्यांच्या सीमेत. डॉन हे जे पाकिस्तानी वृत्तपत्र आहे त्यानं त्याची बातमीसुद्धा दिली. त्याच दिवशी आपण पूर्व सीमेवर, पाकिस्तानच्या पूर्व सीमेवर म्हणजे आपल्या पश्चिम सीमेवर याच प्रकारचा नौशेरा सेक्टरमध्ये हल्ला केला आणि पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. एक कुठेतरी एक वेगळं कौशल्य यात दिसून येत आहे भारत सरकारचं, परराष्ट्र मंत्रालय त्यात असेल, संरक्षण दलाचं, की अघोषितपणे एकीकडे इराणनं त्यांच्या पश्चिम सीमेवर आणि आपण पाकिस्तानच्या पूर्व सीमेवर हल्ला करायचा, एक प्रकार जेरीसानाचं जिथून भारताला आणि तिथे इराणला कुरापती करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करतो, तिथे त्यांना एक प्रकारे धडा शिकवायचा हे धोरण यातून स्पष्ट दिसतंय. सर, आपण वारंवार पाहिलेला आहे पाकचा जो चेहरा आहे, दहशतवादी कारवाया त्या ठिकाणाहून होतात हे वेळोवेळी सिद्ध करण्याचा प्रयत्न भारताकडून केला गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा याची दखल घेतली गेलेली आहे. पाकिस्तान वेळोवेळी त्याचा इन्कार करताना दिसतोय. भाजपचे नेते प्रेम शुक्ला सुद्धा आपल्यासोबत आहेत. शुक्लाजी, आता तरी पाक यातून धडा शिकेल का, काय वाटतंय? मला तरी वाटत नाही की पाकिस्तान धडा शिकेल, कारण 1971 ज्यावेळी त्यांचे 93,000 सैनिकांना अटक करण्यात आली होती तेव्हा सुद्धा पाकिस्तानने कधी धडा घेतलेला नाही. कारगिलच्या युद्धात सुद्धा पाकिस्तानने धडा घेतलेला नाही. परंतु पाकिस्तान धडा घेणार नसेल तरीही जर आपल्याकडे जर त्यांनी अतिरेकी कारवाई करण्यासाठी अतिरेकांना घुसवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची चौक्या उद्ध्वस्त करणं, त्यांना त्या भाषेत उत्तर देणं हा आपल्यासाठी गरजेचा आहे. जसं 2003 साली ते प्रत्येक वेळी जे आहे 2001, 2002 त्यांच्यातर्फे जे आहे कारवाई चालू असायची. मग नीलम व्हॅलीवर एकदा भारततर्फे जोरदार कारवाई सुरू झाली, म्हणजे अनस्टॉप फायरिंग सुरू झाली तिथे. आणि जेव्हा मोठे मोर्टार हल्ले त्यांच्यावर चढवण्यात आले त्यानंतर परवेज मुशर्रफ सारखा जो नवाज शरीफ यांचा सत्ता पलटवून स्वतः त्यांनी आपल्या हातात कमांड घेतली होती पाकिस्तानची, त्या व्यक्तींनी सीज फायर करा आमच्याशी असा विनवणी करण्यासाठी तो भारतात आला. तशी परिस्थिती पाकिस्तानवर नेहमी त्यांच्यातर्फे एक गोळी चालली तर ह्या बाजूने सुद्धा त्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांची चौकी उद्ध्वस्त करणे, त्यांचा अतिरेकांना सपोर्ट करणारी जी सेना आहे त्याच्यावर हल्ला चढवणं हाच एकमेव उपाय आहे. आणि हे सतत चालू असला पाहिजे. आणि हे भारत सरकारचा हाच धोरण असल्यामुळे आता पाकिस्तान जे आहे, जसं आता मोहिते साहेबांनी सांगितलं, एक तरी त्यांचं जे इराणची जी सीमा आहे त्या इराणची सीमा, आता इराणने सुद्धा हेच धोरण स्वीकारलेलं आहे. कारण तिथे पण इराणला सुद्धा त्यांना, इराण शिया कंट्री असल्यामुळे पाकिस्तानचा सेना इराणमध्ये सुद्धा आपली अतिरेकी कारवाई त्यांची सुरू असते. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांचा पण जे पेशन्स आहे ते सुटलेला आहे आणि त्यांनी सुद्धा मोर्टारनी हल्ला चढवण्याची सुरुवात केली आहे. तसंच भारतातर्फे सुद्धा त्यांच्यावर हल्ले चढवण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सँडविच होईल अशी परिस्थिती आहे. अफगाणिस्तानचं सुद्धा जो प्रशासन आहे, अफगाणिस्तानचे लोक सुद्धा पाकिस्तानचे जे अतिरेकी आहे इथला जे घुसखोरी होतात त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा त्यांनी सुद्धा आता निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे चहूबाजूने जर पाकिस्तानवर असा हल्ला चालू राहिला तेव्हाच पाकिस्तान
थोडा काळासाठी असेल, पण ते त्यांना आपली कारवाई थंड करावी लागणार. बरोबर. नक्कीच. मला वाटतं वृषाली थोडंसं आपण आपल्या सर्व जय महाराष्ट्राचे जे प्रेक्षक नव्यानं आता या बातमीकडे वळले असतील त्यांच्यासाठी ती दृश्य आपल्याला दाखवणं आवश्यक आहे. आपल्या ग्राफिक्स टीमने खूप चांगल्या पद्धतीनं ते मांडलेलं की कमी सेकंदामध्ये ते फुल स्क्रीनमध्ये आपण दाखवणं आवश्यक आहे. असं मला वाटतं की कशा पद्धतीनं एकामागोमाग एक 16 वेळा तोफा डागल्या गेल्या आणि 16 वेळा काही सेकंदातच पाकिस्तानच्या चौक्यांचा खात्मा झालेला आपल्याला दिसतोय की 16 गोळे दागले गेले, तोफगोळे दागले गेलेले आहेत त्या दिशेनं आणि त्यानंतर ते संपूर्णपणे त्या 1 2 3 4 5 6 असं करता करता 16 गोळे तिथे डागलेत. त्यामुळे काही सेकंदातच ती चौकी, त्या चौक्यांच्या परिसरातील इतर काही ज्या चौक्या असतील त्या संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत. 21 तारखेला भारतीय सेनेनं केलेली ही जी कारवाई एक प्रकारे वेगळ्या पद्धतीचा सर्जिकल स्ट्राईक असा म्हणावा लागेल की थेट आपल्या सीमेत राहून कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय याचा भंग न करता आपण केलेला आहे. म्हणजे आत्ताच प्रेम शुक्ला यांनी सुद्धा सांगितलं की वारंवार जेव्हा पाकिस्तानने अशा कुरापत्या काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय सेनेनं खरं तर खूपदा मुहतोड जबाब दिला. यावेळी कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती सुद्धा यात जाणवते काय? काँग्रेसचे प्रवक्ते अतुलजी लोंढे आपल्यासोबत आहेत. अतुलजी, काय वाटतं, हा जो एक प्रकारचा मर्यादित हल्ला केलेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा मर्यादित हल्ल्याचाच ऑप्शन हा जास्त योग्य वाटतोय? तुळशीदासजी, सर्वप्रथम मी भारतीय आर्मीचं आणि सरकारचं अभिनंदन करतो. आता पॉलिसीमध्ये थोडासा चेंज झालेला आहे की आपण लोकांपर्यंत जाऊन सांगायला लागलो की आम्ही असे सर्जिकल स्ट्राईक करतो. आपण नरुलाजींचं स्टेटमेंट पाहिलं DGMOचं, त्याने सांगितलं की काउंटर टेररिझम पॉलिसी जी आहे त्या पॉलिसीच्या याच्या समय पर हम ऐसा करते आए हैं. आता बलुचिस्तानमध्ये रॉच्या ज्या कारवाई होत आल्या आतापर्यंत त्याच्या संदर्भामध्ये आपण कधी स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय समुदायावर गेलो नाही, कारण आपण बॉर्डर क्रॉस करून बलुचिस्तानमध्ये जाऊन बऱ्याच कारवाया केल्या, स्वात व्हॅलीमध्ये बऱ्याच कारवाया केल्या आणि सर्जिकल स्ट्राईक जो आहे तसा ब्रह्मदेशमध्ये सुद्धा आपण 1995 साली केला, 2005 साली केला, 2007 साली केला आणि आता 2014 मध्ये सुद्धा केला होता. आता फक्त पॉलिसीमधला जो बदल आहे तो बदल हा आहे की आपण आपल्या लोकांना सांगतोय की आपण हा हल्ला करतोय, कारण कुठलीच मिलिटरी जी आहे ती सातत्यानं हल्ले सहन करू शकत नाही, ती त्याचं प्रत्युत्तर देतच असतात. काही ज्या स्टेटमेंट्स आहे याच्या पहिलेचे जे सर्जिकल स्ट्राईक आहेत तर ते सुद्धा सरकारने दाखवावे, ते सुद्धा ओपन करावं लोकांसाठी. आता जर आपण पॉलिसी चेंज केली आहे आता आणि लोकांसमोर आपण प्रत्यक्षामध्ये आलेलो आहोत की आपण पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करतो आहे, LOC आपण क्रॉस करतो आहे, POK मध्ये जाऊन आपण अतिरेक्यांच्या छावण्या उद्ध्वस्त करतो आहे, तर जुन्या काळामध्ये जे झालेलं आहे त्याच्या अनुषंगानं सुद्धा पुढं आलं पाहिजे, कारण हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न आहे आणि राष्ट्रीय हिताच्या प्रश्नासंबंधामध्ये भारत देश हा एकत्रपणे उभा राहिलेला आहे. आजपर्यंत पाकिस्तानला लाहोरमध्ये नमवलेला आहे. आपण पाकिस्तानचे 2 तुकडे करून आपण जगाला एक संदेश दिलेला आहे की धर्माच्या नावावर एखादं राज्य निर्माण होऊ शकत नाही. 71 सालीच आपण हे केलं. पण जसं प्रेम शुक्लाजी म्हटले की आपण फुल फ्लेज वार करू शकत नाही, ते योग्य बोलले, कारण की दोन्हीही नेबरिंग न्यूक्लिअर कंट्री ज्या आहे, ज्या शेजारी राष्ट्र न्यूक्लिअर राष्ट्र असतात त्यांच्यामधलं सरळ हेड ऑन वॉर जे आहे ते होऊ शकत नाही. त्यामुळे चायना आपल्याला किती जरी बोलत असला तरी चायना आपल्यासोबत युद्ध करू शकत नाही, पाकिस्तान सुद्धा आपल्यासोबत युद्ध करू शकत नाही. पण पाकिस्तान आणि आतंकवादी या लोकांना आपण कायम धडे शिकवत आलेलो आहोत आणि ते आपल्याला कायम शिकवावे राहणार आहेत. फक्त मला प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक इथे सांगायचं आपल्या माध्यमातून की क्युबा आणि अमेरिका यांच्यामुळं जग 3ऱ्या महायुद्धाला पुढे जाणार होतं 1962 साली आणि 80 वर्ष सातत्यानं त्यांच्यामध्ये हा तणाव राहिलेला आहे. पण अमेरिकेने इराकमध्ये युद्ध केलं, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये युद्ध केलं, पण अमेरिकेने आपल्या कंटिनेंटमध्ये, आपल्या खंडामध्ये, आपल्या शेजारी राष्ट्राशी कधी युद्ध केलं नाही. क्युबा हा छोटासा राष्ट्र आहे, आपल्यामध्ये तरी लँड बॉर्डर आहे इंडिया पाकिस्तान चायनामध्ये, पण क्युबा हा 148 किलोमीटर फक्त दूर आहे, तो समुद्रामध्ये आहे, नॉर्थ अटलांटिकमध्ये आहे. पण नेहमी अमेरिकेने छुप्या कारवाया केल्या, त्याचा इन्कार केला, आम्ही कधी केला नाही. आणि जेव्हा महायुद्धावर रशिया आणि अमेरिका क्युबाच्या संदर्भामध्ये आले होते त्यावेळेस मग त्यांनी निगोशिएट करून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की आतंकवादी जे आहे त्यांना धडा शिकवण्याचं गरजेचं आहे. आपण याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. आणि जी बर्बरता आहे ती आपल्या संस्कृतीमध्ये बर्बरता नाही आहे तुळशीदासजी, की मानगुट कापणे. पण जर आपल्यासोबत जर कोणी बर्बरता करत असेल तर आपली सुद्धा क्षमता तेवढी आहे, ती वेळोवेळी आपण दाखवलेली आहे. माझी फक्त आपल्या माध्यमातून सरकारला एवढी विनंती आहे की यापूर्वीचे सुद्धा जे स्ट्राईक्स झालेले आहे ते मिलिटरीच्या माध्यमातून जनतेसमोर आणावे. नक्कीच अतुलजी, म्हणजे काळ कोणताही असो,
म्हणजे मला असं वाटतं वृषाली की आता आपण कर्नल राजन फडके यांच्याकडे गेलं पाहिजे, कारण राजकारण हे काही पिच्छा सोडत नसतं. देशासाठी, देशाच्या विरोधातील शत्रूंविरोधात सर्व राजकीय, प्रादेशिक सर्व मतभेद विसरून जरी आपण एकवटत असलो तरी राजकारण काही पिच्छा सोडत नसतं. कर्नल राजन फडके यांच्याकडे आपण नक्कीच जावं लागेल. नक्कीच. कर्नल राजन फडकेजी आता आपल्यासोबत आहेत. फडकेजी, एकूणच जर सध्याची ज्या पद्धतीनं भारतीय सैन्यानं ही कारवाई केलेली आहे, खरंच स्तुती करावीशी वाटते. सर्जिकल स्ट्राईक ज्या पद्धतीनं केलेलं होतं आणि आता ही कारवाई, तुम्ही फ्रंटवर लढलेले आहात, शत्रूशी 2 हात केलेले आहात, त्याच्यामुळे आता तुमच्याकडून उत्तर हवंय की थेट युद्धाचा मार्ग जो आहे तो सद्यस्थितीमध्ये व्यवहार्य वाटतो का? फडकेजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? थोडं तांत्रिक अडचण दिसते. थोडंसं प्रेम शुक्लाजी यांच्याकडेच मी पुन्हा जातो. शुक्लाजी, तुम्ही स्वतः खूप चांगल्या पद्धतीनं अनेक युद्धांचा अभ्यास केलेला तुमचा. तुळशीदासजी, मला एक मुद्दा बोलायचा आहे. तुळशीदासजी, बोला अतुलजी, बोला 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 अतुलजी, बोला. तुळशीदासजी, मी सर्वप्रथम माझ्या विवेचनामध्ये सरकारचं आणि मोदीजींचं कौतुक केलं. मी अभिनंदन केलं आणि हा सुद्धा मुद्दा मांडला की हा नॅशनल इंटरेस्टचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हिताचा प्रश्न आहे. हा याच्यामध्ये राजकारण आणण्याचा काहीही संबंध नाही आहे. प्रत्येक नागरिकाचा मॉरल वाढतं, मिलिटरीचं मॉरल वाढतं. आम्हाला देखील आनंद झाला की आमची मिलिटरी इतक्या चांगल्या पद्धतीनं पराक्रम करते आहे. त्यामुळे राजकारणाच्या विषयासंदर्भात मी एक शब्द सरकार सुद्धा बोललेलो नाही आहे. लोकांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे की आम्ही जे बोलतोय सरकार म्हणून सर्व काँग्रेसच्या त्या मोजक्या प्रवक्त्यांपैकी आपण आहात ज्यांना शब्दांचा खेळ किती चांगल्या पद्धतीने करावा ते कळतं. त्यामुळे राजकारण थोडंही तुम्ही प्रत्यक्ष न करता आज अप्रत्यक्ष युद्ध जे आपण एक प्रकारचा हल्ला करून केलेला आहे, तसंच तुम्ही अप्रत्यक्ष जी मागणी करून दाखवून दिलं की आधीचे जे सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसच्या काळात झाले होते त्यांचे सुद्धा व्हिडिओ जारी करावे. थोडंसं आपण मला वाटते हे मान्य केलं पाहिजे काही वेळा. प्रेम शुक्लाजींना मला विचारायचं की आतापर्यंतचा तुमचा शुक्लाजी खूप चांगला अभ्यास एक मानला जातो. आता जो एक ऑप्शन आताच खरं तर तुम्हीही मगाशी म्हणाला होतातच की सध्याच्या काळात कुठच्याही परिस्थितीत थेट युद्धाचा मार्ग व्यवहार्य ठरणार नाही, मात्र अशा पद्धतीनं मर्यादित कारवाई करून पाकिस्तानला कुठंतरी वचक बसेल का, की नेमकं त्यामुळे सातत्यपूर्णच कारवाई अशा प्रकारची करत राहिलं पाहिजे असं वाटत नाही का? कारण आपण अनेकदा पाहिलेलं आहे भूतकाळात सुद्धा की आपण मध्यंतरी सर्जिकल स्ट्राईक केला, त्यानंतर काही काळ पाकिस्तानला एक वचक बसल्यासारखं दिसलं. पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जो आगडोंब उसळलेला दिसला, थेट दिसतं की त्यामागे कोण आहे. फायनान्स असो, वेपन असो किंवा इतर प्रोपोगंडा वॉर असो, पाकिस्तान फक्त पाकिस्तानच त्यामागे असतं. चायनाचे किती अप्रत्यक्ष फूस असली तरीसुद्धा. त्यामुळे सातत्यपूर्ण अप्रत्यक्ष युद्धाचा मार्ग म्हणजे अशा प्रकारच्या मर्यादित हल्ल्यांचा मार्ग निवडून, पण तो सातत्यपूर्ण असावं असं वाटतं का? सातत्यपूर्ण असलंच पाहिजे. तुम्हाला आधीच मी सांगितलं की नीलम व्हॅल्यू 2003च्या आधी त्यांची एक सवय पडली होती. म्हणजे 99ला कारगिलचं युद्ध त्या लोकांनी केला. कारगिलच्या चोटीवर आधी ते चढले आणि त्यानंतर त्याला ते सांगत होते सुरुवातीला की ते अतिरेकी आहेत. नंतर लोकांच्या लक्षात आलं की तिने पाकिस्तानची ती रेग्युलर मिलिटरी होती आणि त्याला ते इन्कार करत बसले की नाही आमचं काही घेणं देणं नाही आहे. इव्हन त्यांनी बॉडीसुद्धा स्वीकारली नाही. पण जेव्हा भारताने तिथे हल्ला चढवला आणि कारगिल, बटालिक, द्राक्ष संपूर्ण सेक्टर जिंकून घेतला, त्यानंतर त्यांचं ते दरवर्षी जेव्हा स्नो मेल्टिंग होतो त्यावेळी त्यांची अतिरेक्यांना घुसवायचे म्हणून ते फायरिंग करतात. त्यामुळे जेव्हा त्यांनी फायरिंग केलं तर जेवढा आपल्याला शक्य असेल तेवढा मोठी त्यांच्यावर हल्ला चढवायचा असा एक निर्णय करण्यात आला. आणि 2003ला जेव्हा नीलम व्हॅलीवर सतत फायरिंग सुरू केली भारतातर्फे आणि त्यांना असं वाटलं की आता त्यांचे जे ॲसेट्स आहेत ते नष्ट होणार आहेत, तर परवेज मुशर्रफ इथे आले भारताला संधी करायला. सीज फायर ॲग्रीमेंट जे 2003 साली झाला ते नीलम व्हॅलीवर जर कारवाई करण्यात आली नसती तर ते सीज फायर ॲग्रीमेंट झाला नसता. म्हणजे परवेज मुशर्रफ सारख्या माणसाने तर अजिबात केलं नसतं. तसंच आताची जी परिस्थिती आहे, जर त्यांच्यातर्फे हल्ला करण्यात आला तर ह्यातर्फे त्यांच्यावर जोरात हल्ला चढवण्याची गरज आहे एक. आणि दुसरं म्हणजे थेट युद्ध करायचं की नाही हा एक जो मोठा प्रश्न आहे. थेट युद्ध करण्यापेक्षा इराण आणि अफगाणिस्तान हे सुद्धा जे आहेत ते पाकिस्तानचे जे अतिरेकी कारवाई आहेत त्यांच्यामुळे ते सुद्धा खूप त्यांना पण त्रास आहे. त्यामुळे एक आपसात एक अंडरस्टँडिंग करून इराणच्या तर्फे सुद्धा त्यांच्यावर हल्ला चढवणे, अफगाणिस्तान तर्फे त्यांच्यावर हल्ला चढवणे आणि भारतातर्फे हल्ला करणे, हे तिघं जर एखादा सुरू केला तर पाकिस्तानची जी सेना आहे त्याचं खच्चीकरण होणार आणि त्यासाठी थेट युद्धाची गरजच पडणार नाही.
शुक्लजी, आपण पाहिलेलं आहे की मोदीजी यांचे विदेश दौरे, परदेश दौरे याच्यावर वारंवार टीका सुद्धा झालेली आहे. मात्र मोदींनी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत की आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत खूप चांगले आणि सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी. मग त्यासाठी विविध करार असो किंवा आणखीन काही असो, मोदींनी आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही आता ज्या पद्धतीने उल्लेख केलेला आहे की अफगाणिस्तान आणि इराण ह्या देशांनी जर आपल्या भारताला मदत केली तर पाकिस्तानची गोची होऊ शकते का? हा, होऊ शकते ना. कारण कसं आहे की आता इराणने तिथे, आणि एकदा ते त्या बाजूला फसले, ते पश्चिमेच्या सीमेवर, जर त्यांची सेना जर तिथे गुंतली तर त्यामुळे काश्मीरमध्ये त्यांचं काही प्रेशरच ते टाकू शकत नाही. म्हणजे आमचा इंडिया आणि पाकिस्तानचा बॉर्डर खूप मोठा आहे. एखादा जर गरज पडली तर थोडासा आम्हाला कारवाई कचला करायला काही हरकत नाही आहे. तिथे राजस्थानची जी सीमा तिथे काही कारवाई ते लिमिटेड असेल पण करायला काही हरकत नाही. जर गरज पडली तर हे फार मी पुढचं सांगतोय. पण कमीत कमी काश्मीरमध्ये POK मध्ये त्यांचे जे काही अतिरेकी त्यांचे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी जर आम्ही आपली सतत कारवाई चालू ठेवली आणि त्या बाजून जर इराण आणि अफगाणिस्तानने सुद्धा तशीच कारवाई चालू ठेवली तर पाकिस्तानची जी सेना आहे त्याचं खच्चीकरण होणार. आणि एखादा पाकिस्तानची सेनाची खच्चीकरण झाली की पाकिस्तानची जी सतत म्हणजे अतिरेक्यांना आपल्याकडे प्रशिक्षण देणं आणि दुसऱ्या देशांवर ते छद्मयुद्ध करण्याची जी त्यांची जी रणनीती आहे ती रणनीती संपेल. बरोबर. आपल्यासोबत कर्नल राजन फडके सुद्धा आता जोडले गेलेले आहेत. फडके सर, तुम्ही फ्रंटवर शत्रूशी 2 हात केलेला आहे. सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली तर नेमकं तुमचं यावर काय म्हणणं आहे? जेव्हा नीलम व्हॅलीमध्ये स्ट्राईक केलं ते सर्जिकल स्ट्राईक, त्याला बराच काळ उलटून गेला आणि त्याच्यानंतर आपण आत्ता इथं नौशेरा, भिंबर आणि कृष्णा घाटी एरियामध्ये स्ट्राईक केलेले आहेत. आता सर्जिकल स्ट्राईक करणे अभिनंदनीय आहे. आणि कालसुद्धा एक गोष्ट घडली की चीफ ऑफ आर्मी स्टाफनी जे रावत साहेब आहेत त्यांनी केली की ज्या मेजर गोगोईने त्या दगड मारणाऱ्याला जीपवरनं घेऊन गेला त्याला चीफ्स कमेंडेशन कार्ड दिलं. बरोबर. आत्ता काही व्यक्ती असे बोलत होते की आपल्याला अफगाणिस्तान, इराण असं तिहेरी मारा कराल, पण ते शक्य नाही. इतर देश तुमच्या मदतीला येणार नाहीत हे धरून तुम्हाला तुमची लढाई स्वतःच लढायची आहे. आणि ही सतत स्ट्राईक केले पाहिजेत. कारण मागच्या वेळेस जे केले होते आपण आत घुसून लॉन्चिंग पॅड्सवरती केले, ह्याच्यावरती लॉन्चिंग पॅड्सवरती आत्ता केलेत. मागं केले होते आपण त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवरती केले होते, ते 8-10 किलोमीटर पाठीमागं असतात. आणि आत्ता जे आपण ह्या चौक्यांवरती केलेले आहेत ते लॉन्चिंग पॅड आहेत. ते ट्रेनिंग करून तिथे येतात आणि तिथून मग ते आत घुसतात. हे पाकिस्तानला आपण धडा शिकवलेला आहे. पण हा धडा वारंवार आपल्याला शिकवायला पाहिजे. कारण काय असतं की एकदा सर्जिकल स्ट्राईक झाला आणि त्याच्यानंतर आपलं जर प्रेशर निघून गेलं, जसं आता मागच्या सर्जिकल स्ट्राईक आणि ह्याच्यामध्ये फार फरक आहे. आणि बऱ्याच काही गोष्टी या मध्यंतरात झाल्यात, जसं कुलभूषण जाधवांना अरेस्ट करण्याचं, त्यांना फाशी देण्याचं, मध्ये अजूनही चकमकीत लोक शहीद झालेले आहेत, जवान शहीद झालेले. तर हे सातत्याने जर आपण प्रत्युत्तर देत राहिलो तर त्याच्यावरती काहीतरी दबाव पडेल, नाहीतर मग असा दबाव पडणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे कोण वक्ते बोलले की आपल्याला व्हिडिओ काढायला, हे दुर्दैवपूर्ण स्थिती आहे आपल्या देशात की आपल्या सैनिकांनीच काय कारवाई केली हे जगाला नाही तर आपल्या देशातलेच काही असे लोक आहेत जे स्वतःला सेक्युलर म्हणतात त्यांना प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला हे दाखवावं लागतंय. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आपल्याला हा सतत टेम्पो ठेवला पाहिजे आणि सतत त्याच्यावरती कारवाई केल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर डिप्लोमॅटिक प्रेशर, राजनैतिक प्रेशर असं टाकून दोन्ही बाजूने हल्ला चढवला पाहिजे. कारण इतर कोणतीही राष्ट्र आपल्या मदतीला येणार नाहीत. खूप चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. फडके सरांकडे मला पुन्हा एकदा यायचंय, हाच एकदा मुद्दा घेऊन की नौशेरा सेक्टरमधून वारंवार गेल्या काही महिन्यांपासून जर आपण पाहिलं तर सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटना घडत होत्या. त्याला आपले भारतीय सैन्य सुद्धा त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देत होतं. मात्र ज्या पद्धतीने आज चौक्यांवर हल्ला करून पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या, ही जर कारवाई काही महिने अगोदर, काही वर्षांअगोदर झाली असती तर पाकचं तोंड बंद झालं असतं का, हा सुद्धा मुद्दा आहे. आणि यावर सुद्धा मला यायचंय. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.
दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या चौक्या ज्या आहेत ते भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेल्या आहेत। कशा पद्धतीनं कारवाई झालेली आहे, ही कारवाई कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे ते आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहताय। 16 ठिकाणी या ठिकाणी आपण पाहताय की पाकिस्तानच्या वर कशा पद्धतीनं कारवाई करण्यात आलेली आहे। नौशेरा सेक्टरमध्ये ह्या चौक्या होत्या, 16 वेळा त्या ठिकाणी अटॅक करण्यात आलेला आहे। भारतीय सैन्यानं हा अटॅक केलेला आहे आणि ही कारवाई जी आहे ती पूर्णपणे केलेली आहे। या ठिकाणाहून नौशेरा भागामधून घुसखोर जे आहे ते भारतीय हद्दीमध्ये घुसत होते आणि याच्यानंतर भारतीय सैन्याकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। मला असं वाटतं की आताच कर्नल फडके आपल्याशी बोलताना बोलले की खरं तर हे दुर्दैव आहे की काही लोकांमुळे आपल्याला हे सिद्ध करावं लागतं की होय भारतीय सेनेनं सुद्धा पाकिस्तानचं थोबाड फोडलेलं आहे, हे आपल्याला सातत्याने सांगावं लागतं। मात्र त्याची गरज दिसते, कारण त्याशिवाय लक्षात येत नाही किती प्रभावीरित्या भारतीय सेना जे कोणत्याही कधीही इतर काही देश आपले शेजारी आणि आपल्याला भारतीय सेना दलातला सर्वात मोठा फरक असा आहे की कोणत्याही राजकीय याच्यात न जाता भारतीय सेना फक्त देश आणि देशासाठी तिरंग्यासाठी फक्त लढत असते। आज सुद्धा भारतीय सेनेने ते दाखवून दिलेलं आहे। थोडंसं मला कर्नल राजन फडकेंशी संवाद साधायचा आहे। कर्नल साहेब, एक छोटीशी डेव्हलपमेंट सांगतो। मगाशी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी जो उल्लेख केला होता, एक प्रकारे शिवनीतीच ते सांगत होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये। महाराष्ट्रात राहतो आहोत आपण सारेच, अगदी प्रेम शुक्लाजी सुद्धा तसं पाहायला गेलं तर नावापुरते शुक्ल आहे, तसं त्यांचं मराठी एवढं चांगलं आहे की ते मराठीच वाटतात। त्यामुळे शिवाजी महाराजांचा त्यांचा अभ्यास सुद्धा एक वेगळा आहे की अफगाणिस्तान, इराण या देशांच्या मित्र देशांच्या मदतीनं जे पाकिस्तानचे शत्रू देश आहे त्यांच्या मदतीनं चौफेर घेराबंदी सुद्धा करता येऊ शकते। त्या संदर्भात मगाशी आपण जे बोलला होता त्यातलं थोडंसं एक माहिती नवी देतो की ज्यावेळी आपण नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करत होतो, नेमक्या त्याच दिवशी इराणने सुद्धा पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी 5 वेळा मोर्टार दागलेत तिकडे आणि पाकिस्तानला एक प्रकारे जबर धक्का दिला, कारण पाकिस्तानला हे अपेक्षित नव्हतं। त्याचं कारण असं होतं की जैश-अल-अदल आपल्याकडे ज्याप्रमाणे जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा वगैरे इतर काही संघटना धुमाकूळ घालत असतात, पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया करत असतात, घातपात करत असतात। आपलाही अभ्यास आहे त्या संदर्भातला। आपण स्वतः सातत्यानं काश्मीरमध्ये जीवाचा धोका पत्करून भारतासाठी लढलेला आहात, अगदी फ्रंटवरून लढलेला आहात। त्यामुळे आपल्याला ही सर्व माहिती आहेच खरी, फक्त नवी जी माहिती आली आहे, नवी जी बातमी आली आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे। यातून एक विनम्र प्रयत्न आहे हा की जैश-अल-अदलच्या दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी इराणने सुद्धा त्याच दिवशी 21 मेच्या दिवशी आपल्या ज्याप्रमाणे आपण नौशेरा सेक्टरमध्ये तोफा डागल्या त्याच पद्धतीनं इराणने सुद्धा यावेळी केलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे तुम्हालाच मला विचारायचं आहे की शिवनीतीचा जो एक गनिमी काव्याचा अवलंब केला जातो की थेट युद्ध नको, मात्र शत्रूला असं सतावून सोडायचं, तशा पद्धतीने मगाशी आपण एक उल्लेख जाता केला की डिप्लोमॅटिक संबंधाचा वापर करून इतर देशांच्या मदतीनं पाकिस्तानची घेराबंदी असं करायची की प्रेम शुक्ला म्हणाले तसं की पाकिस्तानी सेनादल त्रस्त होऊन जाईल। ज्या पद्धतीनं आपण स्वतः कर्नल होतात, फ्रंटवर लढलात, आपल्यालाही ठाऊक आहे की पाकिस्तानी सेनादल तेवढं प्रोफेशनल आहे जेवढं भारतीय सेनादल आहे, ते त्या पद्धतीने त्रस्त झाले तर आपला फायदा नक्कीच होऊ शकेल असं वाटतं। हा निश्चितच, जर इराकने आपल्याला जर मदत करण्याच्या हेतूने जर पश्चिमी भागावरती पाकिस्तानच्या जर हल्ला केला असेल तर हे निश्चितच स्वागतार्ह आहे। आणि याच्यात आता आपल्याला इथं बसून काय भारताची स्ट्रॅटेजी समजणार नाही। इराण आणि अफगाणिस्तान पण हे काय लिमिटेड प्रकारचं राहील, कारण आता सर्जिकल स्ट्राईक म्हणतो आपण, पण इथून अफगाणिस्तानकडनं जे अटॅक होणार आहेत ते लिमिटेड आहेत किंवा इराणकडनं होणार आहेत ते लिमिटेड अटॅक्स आहेत। पण आपल्याला शेवटी तोंड द्यायचं आहे, एक हाती तोंड द्यायचं आहे। आणि आपल्याला जर उदाहरणच द्यायचं झालं तर सर्वात इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक जर कुणी केला असेल तर तो शिवाजी महाराजांनी शनिवारवाड्यात शाहिस्ते खानची बोटं कापण्याचा केला होता। आणि वेळोवेळी शिवाजी महाराजांचं उदाहरण का देतोय, कारण ते आपला इतिहास आहे। आणि त्यांनी जेव्हा मुघलांच्या फौजा यायच्या तेव्हा त्यांनी निजामाशी मदत म्हणजे निजामाला तह करून त्याला थोपवलं होतं की 2 बाजूवरती युद्ध लढायला नको। तर हीच रणनीती आपण आपल्याला पाहिजे की आपल्याला 2 बाजूवरती लढावं लागेल, कारण चायना आणि पाकिस्तान। तर आपल्याला डिप्लोमॅटिकरित्या राजनैतिकरित्या चायनाला सांभाळून आणि पाकिस्तानला टॅकल करावं लागेल।
त्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजू आपल्याकडनं, आंतरराष्ट्रीय UN ची लोक असतील किंवा अमेरिका असेल किंवा रशिया असेल, पण झालंय कसं की ह्या 1-2 वर्षात आपला जो एक चांगला मित्र मानला जायचा रशिया, तोही आपल्यापासून दुरावत गेलेला आहे. तर आता हे आपल्याला एक पडून युद्ध लढावं लागेल का काय, अशी एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि आता आपण जे सांगितलं त्याप्रमाणे जर मित्रराष्ट्र म्हणून अफगाणिस्तान किंवा इराणनी जर हल्ला केला असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे आणि ती फार आपल्याला चांगली गोष्ट आहे. मला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याकडे जायचं आहे. लोंढेजी, आता ज्या पद्धतीनं फडके सरांनी सांगितलेलं आहे की पॉलिटिकल प्रेशर जो आहे तो चायनावर टाकून आणि पाकिस्तानला त्या पद्धतीनं टॅकल करता येईल, यावर तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे ऋषाली की एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तानची पॉलिसी ही इंडिया सेंट्रिक असू शकते, पण इंडियाची पॉलिसी ही पाकिस्तान सेंट्रिक कधी असू शकत नाही. याचं कारण असं आहे, पाकिस्तान हा छोटा देश आहे, भारत हा मोठा देश आहे, आर्थिक शक्ती आहे भारताची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही जगामध्ये फार मोठी आहे आणि त्यामुळं भारत हा जगामध्ये प्रभाव पाडणारा एक मोठा देश आहे. त्यामुळे आपण सर्वात प्रथम लक्षात हे घेतलं पाहिजे की पाकिस्तान हा एक न्यूसन्स असणारा, हा एक रोग स्टेट असणारा, ज्याच्यामध्ये कुठली व्यवस्था नसणारा असा देश आहे. त्यामुळे त्याच्या सेंट्रिक आपली पॉलिसी होऊ शकत नाही, नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये असं आहे की जसं फडके साहेब बोलले ते अगदी बरोबर आहे की रशिया हा आपला नेहमी ट्रू फ्रेंड म्हणून पुढे आलेला आहे. म्हणजे शस्त्रास्त्र मदतीच्या दृष्टिकोनातनं किंवा UN मध्ये जेव्हा काश्मीरचा प्रश्न गेला तेव्हा व्हेटो वापरण्याच्या अनुषंगानं रशिया नेहमी आपल्याशी जवळीक साधून राहिलेला आहे. तर तो ज्या पद्धतीनं दूर जातो आहे तो जवळ आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण OROP याच्या वन बेल्ट ओबॉर जे आहे त्या ओबॉरच्या अनुषंगानं आपण आता कन्फ्रंट्रेशनला चायनासोबत सुद्धा आलेलो आहे. फारसं ते आपल्या हिताचं नाही, पण IPEC जे आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण ती भूमिका घेतलेली आहे. आज आपल्याला रशियाला आपल्या जवळ करावं लागेल आणि अमेरिका ज्या पद्धतीनं रशियाची मदत करते त्यामुळं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या बॉर्डरवर बऱ्यापैकी जो कंट्रोल आहे तो पाकिस्तानच्या आर्मीचा, तिकडले जे फोर्सेस आहेत तालिबानी, त्यांना मदत करण्याच्या माध्यमातून आहे. त्यामुळे तिथलं डायनामिक्स जे आहे ते अतिशय वेगळं आहे. इराण हा पहिलेपासून आपला चांगला राष्ट्र राहिलेला आहे, कारण इराणची कोंडी ज्यावेळेस अमेरिकेने केली होती त्यावेळेस आपण फूड फॉर ऑइल या पॉलिसीच्या माध्यमातून इराण जगवला, भारताने इराण जगवला आणि त्या शिया सुन्नीच्या वादामध्ये भारताने जाऊ नये हे भारताच्या हिताचं राहील. कारण आज सिरियापासून पाकिस्तानपर्यंत जवळजवळ बॉर्डरलेस, सिमलेस त्यांची स्वतःची एक दुसऱ्यांसंबंधी युद्ध चालू आहेत. त्याच्यामध्ये कुर्ड्स आहेत, सगळे आहेत. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑइल पॉलिटिक्सचा सुद्धा संदर्भ आहे आणि सौदी अरेबियाची आत्ताची जी मोठी डील झालेली आहे त्या अनुषंगानं भारताला डिप्लोमॅटिक प्रेशर घेऊन जी आर्थिक मदत पाकिस्तानला मिळते, जी मिलिटरीच्या अनुषंगानं पाकिस्तानला मिळते, त्याच्यावर दबाव आणून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दृष्ट्या कसं आयसोलेट करता येईल जे आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत ते करायला पाहिजे. मला फक्त इथे एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे की 2001 साली संसदेवर त्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्यावेळेस सुद्धा अतिशय म्हणजे शौर्यानं आपल्या छोट्या तिथल्या सैनिकांनी आपल्याला परतवून लावला होता तो हल्ला. त्याच्यानंतर दोन्हीही मिलिटरी बॉर्डरवर एक दुसऱ्याच्या समोर येऊन गेलेल्या होत्या, पण त्यावेळेस सुद्धा आपण युद्ध टाळलं होतं. डायरेक्ट युद्ध होऊ शकत नाही, पाकिस्तान कुरघोड्या करत राहणार, कारण पाकिस्तानमध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं जे संस्था आहे तिथली ती पॉलिटिकल संस्था वीक आहे. त्याच्यामध्ये इक्लेक्टिक क्लास, मुल्ला मौलवी क्लास जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं तिथं काम करतो, मिलिटरी ही वेगळ्या पद्धतीनं काम करते आणि मिलिटरीच्या अंतर्गत ISI ही वेगळ्या पद्धतीनं काम करते. त्यामुळे त्यांचे अंतर्गत जे कलह आहेत, सत्ता संघर्ष जो आहे त्यांचा अंतर्गत, तो सत्ता संघर्ष प्रामुख्यानं भारताची डोकेदुखी ठरतो आहे. त्यामुळे आपण हे जे सर्जिकल स्ट्राईक करत आहोत, पाकिस्तानला धडा शिकवत राहणं, पाकिस्तानला त्याची जागा दाखवत राहणं. कारण पाकिस्तान हा काही खूप मोठा राष्ट्र नाही आर्थिकदृष्ट्या, राजनयिकदृष्ट्या आणि त्याच्या साईजच्या दृष्टीनं. त्यामुळे भारताची पॉलिसी ही पाकिस्तान सेंट्रिक अजिबात राहू शकत नाही. आपण जगामधली एक महाशक्ती आहो, एक शक्ती आहो आणि आपल्या म्हणण्याकडं आणि आपल्या बोलण्याकडं जगाला बघावं लागतं. भारताने जर जगाचं मार्केट बंद केलं तर जग पण अडचणीत येऊ शकतं, भारत जसं अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे ही शक्ती जी आहे ही शक्ती आपण वापरली पाहिजे, वापरलीच पाहिजे. आणि आजची चर्चा सुद्धा म्हणजे राजकारणाच्या पलीकडची जाऊन जेव्हा जेव्हा देशाचा प्रश्न येतो, जेव्हा जेव्हा आपल्या सीमेवर शत्रू उभा टाकतो तेव्हा तेव्हा आपण भारतीय दाखवून देतच असतो. प्रेम शुक्लाजी, कमी वेळ राहिलेला आपल्याकडे, मात्र कर्नल राजन फडके, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या बोलण्यात जो वारंवार उल्लेख येतो आहे, मगाशी तुम्ही सुद्धा तो उल्लेख केला होता अफगाणिस्तान आणि इराणच्या संदर्भात, एकंदरीतच रशिया हे आपले सर्वात जुनं आणि विश्वासू मित्र राष्ट्र, या सर्वांचा उपयोग करून
कशा पद्धतीनं आपण आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीमध्ये पाकिस्तानला घेरलं पाहिजे. एकीकडे अशा पद्धतीनं सातत्यपूर्ण हल्ले करून पाकिस्तानला जेरीस आणणं आणि दुसरीकडे त्याच वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पाकिस्तानला कोंडीत पकडणं हे एकाच वेळी कसं शक्य होऊ शकेल. बघा, सगळ्यांचा आपला स्वतःचा स्वार्थ असतं. जसं इराणचा स्वार्थ आपला स्वतःचा स्वार्थ आहे, अफगाणिस्तानचा स्वार्थ स्वतःचा स्वार्थ आहे. त्यामुळे आधी 50 साली जसा बगदाद पॅक्ट होता, त्या बगदाद पॅक्टमध्ये इराण, इराक, अफगाणिस्तान हे सगळे देश जे आहेत ते पाकिस्तानच्या बाजूला उभे होते. पण जसं अतिरेकी वाढत गेले, अशी परिस्थिती आली की आता इराण पाकिस्तान बरोबर नाहीच, तो भारताच्या बाजूला आहे. आणि इराणला पण तोच प्रॉब्लेम आहे जो आम्हाला आहे. म्हणजे टेररिस्ट जे आहे पाकिस्तानपासून इराणला पण त्रास देत आहेत. तीच परिस्थिती अफगाणिस्तानला आहे. त्यामुळे अँटी टेरर फ्रंट उभारून त्यांना आत्ता जे आहे तिथे तिघे राष्ट्र, एक अफगाणिस्तानसुद्धा टेररिस्ट जे सँक्च्युरीज आहेत पाकिस्तानमध्ये त्याच्यावर त्यांच्या लिमिटेड वार ते पण करायला तयार आहेत. तसंच इराण जे आहे ते पण लिमिटेड वार करायला त्यालासुद्धा काही त्रास नाही. कारण 21 तारखेला जे जसं तुम्ही सांगितलं नौशेरा सेक्टरमध्ये इथे चालू झाला आणि त्या बाजूला सुद्धा त्यांच्यातर्फे सुद्धा मोटार दागण्याचं काम त्यांनी केलं. तसं जे अंडरस्टँडिंग करून हे काम केलं जाऊ शकतं. आंतरराष्ट्रीय परिस्थिती ज्याचा आता रशियाचा जे उल्लेख आहे, रशियाचा एकच पाकिस्तानवर त्यांनी सैन्य अभ्यास केला. त्याशिवाय पाकिस्तानशी रशियाचा काहीही आर्थिक संबंध तेवढा मोठा नाही आहे. पण त्याला चीनशी मोठा संबंध आर्थिक आहे आता. म्हणजे त्याला आता शंघाई कॉपरेशन काउन्सिलमध्ये त्याला जर स्वतःचा व्यापार वाढवून घ्यायचा असेल तर त्याला चीन लागतो. जर आम्ही चीनची जी आर्थिक नाडी आहे त्याच्यावर हात जपानला पकडून धरू शकलो तर त्याचे एक डिप्लोमॅटिक आपल्याला जे आहे ती रणनीती आखावी लागणार. त्याचं काम चालू आहे. तसंच एक टेररिझम जे आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे त्या फुल फ्लेज वॉर करण्याची गरज नाही आहे. पण जे टेररिस्ट सँक्च्युरीज आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर डिप्लोमॅसी करून त्यांना आपल्या बरोबर घेऊन जे राष्ट्र त्याचे पीडित आहेत आणि नेबरिंग आहेत ते त्यांच्यावर हल्ले चढवतील आपल्याबरोबर. आणि आम्ही पण सुद्धा, कारण एकदा स्वतःची जी ताकद आहे त्या ताकदीवरच शेवटी आम्हाला उभं राहावं लागणार आहे. पण जेव्हा आम्ही इथे युद्ध चालू करतो म्हणजे लिमिटेड वॉर, त्यावेळी जर तिथे पण लिमिटेड वॉर चालू झाला तर पाकिस्तानची परिस्थिती एकदम वाईट होईल. आणि ती परिस्थिती करण्याची आता परिस्थिती आहे. त्यामुळे मला वाटतं की त्याचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने काम चालू आहे. बरोबर. भारत हा महासत्ता देश आहे आणि पाकिस्तानचा माज उतरवण्यासाठी भारत जे आहे ते साम दाम दंडभेद सर्व नीतींचा अवलंब करत आहे. मात्र त्याच्यामध्ये सातत्य राखणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ संपलेला आहे. आपण जनतेला एक प्रश्न विचारलेला होता ट्विटरवर की पाकचा माज उतरवण्यासाठी सातत्यपूर्ण थेट कारवाई गरजेची आहे का. तर याच्यावर महाराष्ट्राचा कौल काय आहे ते आता पाहणार आहोत. काय सांगते महाराष्ट्रातली जनता. जो प्रश्न विचारलेला होता त्यावर जनतेचं उत्तर काय आहे पाहूयात. 94% लोक म्हणतात की हो, पाकचा माज उतरवण्यासाठी सातत्यपूर्ण थेट कारवाई गरजेची आहे. या चर्चेमध्ये सहभागी झाले होते प्रेम शुक्ला, अतुल लोंढे, कर्नल राजन फडके आणि जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोटे. सर्वांचे आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.